today we are going to start the examples given from the practice set 5.2. We have already seen the section formula, midpoint formula and the centroid formula. So let's start the examples given in practice set 5.2. Now before that, tell me the section formula. What is section formula? X is equal to mx2 plus mx1 upon m plus n, and y is equal to my2 plus my1 upon m plus n. That is the section formula. We have already seen that formula in previous session. Suppose this is the line A, B. On that line, P is a point, and we have given the coordinates of AR x1, y1, coordinates of PR x2, y2, and the coordinates of PR x and y. And the ratio of AP is to PB is M is to N. म्हणजे AP हा एक लाइन सेगमेंट दिला. AB या लाइन सेगमेंट वरती हा पॉइंट आहे. A चे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत, B चे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत आणि P चे कोऑर्डिनेट x आणि y आहेत. AP आणि PB चा रेशो m:n आपल्याला दिलेला आहे. आणि मग जर समजा आपल्याला हा रेशो दिलेला असताना त्याच्यावरून x आणि y चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे असतील, तर x चा कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे m हा रेशो x2 याचे कोऑर्डिनेट प्लस n x1 upon m plus n, and y चे कोऑर्डिनेट कसे फाइंड करतात? m y2 plus n y1 upon m plus n. हा फॉर्म्युला समजला. याच्यावर आपण मिड पॉइंट फॉर्म्युला देखील पाहिलेला होता. मिड पॉइंट फॉर्म्युल्यामध्ये हा जर ती हा पॉइंट मिड पॉइंटला असेल, त्याचे x y चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे असेल तर x x1 x2 2 and y y1 y2 2. सेंट्रॉइड फॉर्म्युला देखील इझी होता. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय येईल बरं? x x1 x2 x3 3, y y1 y2 y3 3. हे समजलं सगळ्यांना? त्याचे एक्झाम्पल्स येतात आणि परत तो फॉर्म्युला वगैरे एक्सप्लेन करत. आज आपल्याला सेक्शन फॉर्म्युलाचे एक्झाम्पल्स पाहायचे. ते सगळे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये आपल्याला दिलेले आहेत. 5.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो क्वेश्चन नंबर 1 आपण घेतोय. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P if P find the coordinates of point P if P divides the line segment joining the points A चे पॉइंट्स दिलेले आहेत आपल्याला -1 7, coordinates of AR -1 7, coordinates of BR 4 3, आणि m:n रेशो आपल्याला दिलेला असेल. m:n जो रेशो जो दिलेला आहे तो रेशो 2:3 दिलेला आहे. याच्यावर आपल्याला P या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट जे आहेत ते आपल्याला P x y कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे. अगोदर आपण काय करू? ह्याचे कोऑर्डिनेट जे आहेत ते आपण सपोज करू x1 y1 x2 y2 आणि हा रेशो जो असेल तो m:n आपल्याला दिलेला आहे. So first we write suppose coordinates of A is equal to x1 y1, coordinates of B is equal to x2 y2. हे त्याचे कोऑर्डिनेट झाले. आणि आपल्याला P याचे पॉइंट जे असतील कोऑर्डिनेट्स ऑफ P आर x and y, आपल्याला ते पॉइंट्स P चे पॉइंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. रेशो आपल्याला m:n दिलेला आहे. देन बाय सेक्शन फॉर्म्युला. द सेक्शन फॉर्म्युला काय आपला x is equal to, आता हा फॉर्म्युला लिहिण्या अगोदर आपण x1 y1 x2 y2 चे जे व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण लिहून घेऊ. त्या फॉर्म्युला मध्ये आपल्याला अप्लाय करता येतील. So here x1 is equal to x1 काय -4, y1 7, x2 4, y2
आणि m/n रेशो आपल्याला दिलेला आहे 2:3. सो बायसेक्शन फॉर्म्युला काय तर आपल्याला इथं x mx2 nx1 m+n. Then by putting the values x m ची व्हॅल्यू काय 2 m/n म्हणजे n ची व्हॅल्यू 2 in bracket x2 ची व्हॅल्यू किती आहे 4 प्लस n ची व्हॅल्यू 3 x1 ची व्हॅल्यू -1 अपॉन m plus n 2 plus 3. So x is equal to 2 4s are 8 plus 3 into -1 -3 upon 2 plus 3 5. X is equal to 8 plus -3 म्हणजे 8 -3 is equal to plus 5 upon 5 get cancel. So x is equal to 1. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे y ची व्हॅल्यू फाइंड करायची. y is equal to काय my2 plus my1 upon m plus n. इथपर्यंत समजलं x ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची समजलं. नाउ m by putting values m ची व्हॅल्यू दिली आपल्याला y is equal to m ची व्हॅल्यू 2 y2 ची व्हॅल्यू -3 plus n3 y1 ची व्हॅल्यू किती इथं 7 upon 2 plus 3 y is equal to 2 into -3 -6 plus 3 7s are 21 upon 2 plus 3 5 y is equal to -6 plus 21 plus minus a minus वेला 21 minus 6 15 15 upon 5 15 upon 5 5 3 are 15. Therefore x is equal to काय x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू किती आली 3. हे मिळाले आपल्याला x आणि y चे कोऑर्डिनेट्स म्हणजे p हा जो पॉइंट आहे तो आपल्याला मिळाले. हे समजलं. काय डिफिकल्टी असेल समजलं असेल तर विचारा. Now see the next example. जितके एक्झाम्पल घेऊन आपण तितके लक्षात येईल तुमच्या. In each of the following example, find the coordinates of a point A which divides the segment PQ in the ratio AH/B. AH/B हा रेशो दिलेला आपल्याला. रेशो आता AH/B, n/n नाही AH/B हा रेशो आपल्याला दिलेला आहे आणि आपला त्याच्यावर आपल्याला फाइंड करायचे. P चे पॉइंट दिले आहेत -3 7 -3 7. त्यानंतर सेकंड काय दिलेलं आहे Q1 -4 आणि AH/B रेशो किती दिलेले आहे आपल्याला AH/B = 2:1. कोऑर्डिनेट्स आपण अझ्युम केले. आता इथं आपल्याला PQ हे पॉइंट्स दिलेले आहेत. इथं P चे कोऑर्डिनेट्स x1 y1 अझ्युम केले. Q चे पॉइंट्स काय केले x2 y2 आणि दुसरा पॉइंट जो आहे आपल्याला A दिलेला आहे. A is equal to x y आणि रेशो AH/B दिलेला आहे आपल्याला. मग त्याच्यावर आता x1 y1 x2 y2 चे व्हॅल्यूज आपण लिहू. फॉर्म्युला मध्ये चेंज येईल. आता काय चेंज येईल बरं m n च्या ऐवजी a जे दिलेलं असेल ते इथे लिहायचं. m n असेल तर m n लिहायचं. a b असेल तर a b लिहायचं. ax2 bx1 upon a plus b. बरं आता x y ची व्हॅल्यू आहे. x1 काय -3 y1 7 x2 1 y2 -4. x is equal to आता व्हॅल्यू पुट करू आपण. a ची व्हॅल्यू किती आहे 2 x2 ची व्हॅल्यू 1 प्लस b ची व्हॅल्यू 1 x1 ची व्हॅल्यू -3 अपॉन a plus b means 2 plus 1. हे समजलं इथपर्यंत.
आता याचं कॅल्क्युलेशन आपण करू. 2 1s are 2 plus my 1 into minus 3 minus 3 upon 2 plus 1 3. इथे काय लिहिलं आता 2 प्लस मायनस मायनस होता अपोजिट साइन आलं का सबट्रॅक्शन होतं मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर सबट्रॅक्ट करायचा येणाऱ्या आन्सरला मोठ्या नंबरचं साइन द्यायचं. इथं अपोजिट साइन आहे 3 2 1 मोठ्या नंबरचं साइन -1 अपॉन 3. इथं काय आहे सिंपल फॉर्म्युला आहे याचं कोऑर्डिनेट्स काय आले -1 अपॉन 3. आता इथं काय करत ay2 plus by1 अपॉन a plus b. आता व्हॅल्यूज पुट करू आपण. बरं आता व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय a ची व्हॅल्यू काय 2 y2 -4 प्लस 1 y1 ची व्हॅल्यू 7 y1 जो आहे तो किती आला x1 y1 7 अपॉन 2 plus 1 2 plus 1 minus 2 4s are 8 minus 8 plus 7 1s are 7 upon 2 plus 1 3 minus 8 plus 7 opposite sign आहे मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर मायनस करायचं 8 minus 7 1 मोठ्या नंबरचा साइन मायनस 1 upon 3 म्हणजे दोन्ही कोऑर्डिनेट काय आले x -1 upon 3 y -1 upon 3. समजले? काय डिफिकल्टी असेल तर विचारा. सीधा नेक्स्ट एक्झाम्पल. जितके जास्त एक्झाम्पल होतील ना ते नंतर समजतं. पहिल्याच थोडं समजतं नंतर आणखी 3-4 एक्झाम्पल झाले ना किंवा पूर्ण प्रॅक्टिस सेट तुम्ही सॉल्व केला की तुम्हाला लगेच सॉल्व करता येईल त्या एक्झाम्पल्स. नाउ वी सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल. काय काय दिलेलं सांगा मला. p चे कोऑर्डिनेट सांगा. एका मुलीने सांगा सांग. आता सांगू पुढचे ते तू सांग. p -2 हां -5 q 4 3 4 आणि 3 आणि रेशो a तू दिले का सर h to b रेशो दिला नाही 3:4 हां 3:4. बरं ते सपोज केले आपण कोऑर्डिनेट x1 y1 x2 y2 या x1 y1 च्या व्हॅल्यूज आपल्याला द्यायच्या. x1 ची व्हॅल्यू y1 ची व्हॅल्यू x2 y2 3 फॉर्म्युला हाच येईल आता ax2 bx1. आता व्हॅल्यूज पुट करायचे फक्त ax1 a ची व्हॅल्यू 3 into x2 ची व्हॅल्यू 4 प्लस b ची व्हॅल्यू 4 x1 ची व्हॅल्यू -2 अपॉन a plus b 3 plus 4 3 4s are 12 plus 4 2s are 8 आणि मायनस आहे प्लस मायनस 8 अपॉन 3 plus 4 7 बरं 12 प्लस मायनस होईल म्हणजे 12 8 मोठ्या नंबरचा साइन मोठा नंबर 12 आहे त्याचा प्लस येईल ना. अपोजिट साइन आला ना मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर मायनस करायचा येणाऱ्या आन्सरला मोठ्या नंबरचं साइन द्यायचं. -8 आणि +12 मध्ये मोठा कोण आहे 12 आहे त्याचं साइन द्यायचं. 12 8 4 आणि मोठ्या नंबरचं साइन प्लस नाही दिलं तरी चालतं 4/7. सारखं साइन आलं का ऍडिशन आणि मोठ्या नंबरचं साइन. अपोजिट साइन आलं मोठ्या नंबर मधलं लहान नंबर मायनस करायचा मोठ्या नंबरचं साइन. सोपं रूल आहे. ते 7 केलं होतं ना रात्री सांगितलं तर किती वेळेस नाही आठवत का? हां तेव्हा काय होतं कितीला होतं तो फॉर्म्युला होता हो ना ते y2 is equal to सांगा व्हॅल्यूज a ची व्हॅल्यू 3 इन ब्रॅकेट y2 ची व्हॅल्यू 3 प्लस b ची व्हॅल्यू 4 y1 ची व्हॅल्यू -5 अपॉन 3 plus 4
3 3s are 9. 9 plus 4 5s are 20 and plus minus multiplication minus 6 upon 7. Opposite side आलं मोठ्या नंबर मधला लहान नंबर मायनस करायचा 20 minus 9 11 आणि मोठ्या नंबरचं साइन काय minus 11 upon 7. याचे नेक्स्ट एक्झाम्पल या सेकंड एक्झाम्पल मध्ये आपल्याला तीन एक्झाम्पल दिलेले आहेत, दोन सॉल्व केले. सांग कारण सांगा आता नेक्स्ट व्हॅल्यू सांग 2 6 2 6 minus 4 1. minus 4 1 आणि रेशो 1 is 1:2 to 2. 1:2 x1 y1 x2 y2 xy आपण सपोज केलेले देन बाय सेक्शन फॉर्म्युला अगोदर आपण व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यूज लिहून घेऊ. x1 ची व्हॅल्यू 2 y1 ची व्हॅल्यू 3 x2 ची व्हॅल्यू minus 4. y2 ची व्हॅल्यू 1. 1 रेशो आपल्याला दिलेले आहे फॉर्म्युला आहे तिथे a ची व्हॅल्यू 1 इन ब्रॅकेट x2 ची व्हॅल्यू -4 प्लस b ची व्हॅल्यू 2 x1 ची व्हॅल्यू 2 1 प्लस 2 -4 1 are -4 प्लस 2 2s are 4 upon 1 plus 2 3 -4 plus 4 opposite sign आहे म्हणजे सबट्रॅक्शन 4 minus 4 0 0 upon 3 is equal to 0 हे कोऑर्डिनेट काय आले 0 आले. हा फॉर्म्युला आला ay2 y कोऑर्डिनेट साठी परत a ची व्हॅल्यू 1 y2 ची व्हॅल्यू 1 प्लस b ची व्हॅल्यू 2 y1 ची व्हॅल्यू 6 1 plus 2 1 into 1 1 plus 2 6 are 12 upon 1 plus 2 3 12 plus 1 13 upon 3 हे झाले y कोऑर्डिनेट x कोऑर्डिनेट 0 y कोऑर्डिनेट 13 upon 3 यानुसार आता हा थर्ड पण आपण सॉल्व केलेला आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. ते कोऑर्डिनेट फाइंड करता येईल याच्यानुसार घरी गेल्यानंतर एकदा व्हिडिओ पहा नसेल पाहायचा तर सॉल्व करा तुम्ही जर आणलं तर पहा पाहायचं असेल तर पहा तुमच्या ह्याच्यानुसार पण घरी गेल्यानंतर आज लगेच सॉल्व करा मी तुम्हाला अगदी व्यवस्थित करेल. आणि बराचसा सिलेबस वगैरे रिव्ह्यू झालेला आहे. हा लेसन जो आहे ॲज इट इज कम्प्लीट फक्त काय नंतर ते पाहू. आणि जर कट झालं असेल तर ते समजून घ्या कारण 11 स्टँडर्डला ज्यांना सायन्सला जायचंय त्यांना लाईन हा लेसन जो आहे लाईन चॅप्टर त्याच्यामध्ये हे सगळं बेसिक आहे त्याच हे लागणार आहे. आता ते एक्झाम्स वगैरे आपण नंतर पाहू कुठला आहे नाही पण आता सगळे जेवढे कन्सेप्ट असतील तेवढे आपण समजून घेऊ. नाउ विल सॉल्व द क्वेश्चन नंबर 3. चला क्वेश्चन कोण सांगतं मला क्वेश्चन सांगा मला सांग. Find the ratio in which point p equal to -1. 2 मिनिट पॉइंट p दिलेला आहे काय दिलेला आहे p equal to -1. t दिलेला आहे का पॉइंट हो हां मायनस 1 6 दुसरा पॉइंट p equal to -3. हां आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे हा पॉइंट याला डिवाइड करतो p आणि q हे पॉइंट आहे बरं q हा पॉइंट किती 6 आणि -8 आणि आपल्याला रेशो जो आहे तो रेशो आपल्याला फाइंड करायचा. फाइंड द रेशो इन विच द पॉइंट t हा पॉइंट आहे म्हणजे आपल्याला इथं a आणि b a:b रेशो दिलेला आहे. a:b हा रेशो किती दिलेला आहे -1:6 हा रेशो दिलेला आहे बरोबर आहे ना. हा रेशो दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचे याचे x आणि y आपल्याला फाइंड करायचे. आपण क्वेश्चन परत एकदा नीट फाइंड द रेशो फाइंड करायचा आपल्याला x y दिलेला आहे हा x y हा x1 y1 x2 y2 आणि आपल्याला a to b जो आहे तो फाइंड करायचा.
समजलं का आता? हा पॉइंट दिलेला आपल्याला टी हा पॉइंट त्याला डिवाइड करतो a:b या रेशो मध्ये. तो रेशो किती आहे? तो रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. टी चे पॉइंट्स आपल्याला दिलेले -1 आणि 6. आता याच्यासाठी हे आपल्याला काय अज्युम करावं लागणार आहे? काय अज्युम करावं लागणार आहे की हा पॉइंट p जो आहे तो x1 y1, त्यानंतर q काय x2 y2 आणि t हा पॉइंट काय करायचा आपल्याला x आणि y. इथपर्यंत समजलं? आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? रेशो. हा रेशो फाइंड करायचा a to b रेशो जो आहे तो रेशो आपल्याला फाइंड करायचा. काय फाइंड करायचं समजलं का? म्हणजे हा इथं फिगर मध्ये पहा. हे फिगर आहे, हा t पॉइंट आहे इथं, हा p आणि q हे पॉइंट आहे. हा m/2 n आपल्याला फाइंड करायचा. हा p चा कोऑर्डिनेट जो आहे तो -3 10. त्यानंतर t चे कोऑर्डिनेट पण दिलेले आहेत आपल्याला -1 6. q चे पण दिलेले आहेत 6 आणि -8. हे दिलेले आहेत आपल्याला. m/2 n जो आहे तो रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता याच्यानुसार अगोदर x1 y1 x आणि y ते पण आपण x1 काय -3, y1 10, x2 6, y2 आणि हा x -1 आणि y 6. आता याच्यासाठी तुम्ही फक्त हा एक फॉर्म्युला यूज केला ना तरी a:b रेशो मिळेल आपल्याला. a:b रेशो घेऊ आपण, जो दिलेला m/n दिला तरी चालेल. इथं आपण फॉर्म्युला ऑलरेडी a च्या फॉर्मॅट नुसार दिला म्हणून हा फॉर्म्युला लिहितो. तुम्ही m/n असा फॉर्म्युला वापरला तरी चालेल. मग त्याच्यासाठी फक्त काय करायचं, या एकाच फॉर्म्युल्याने आपल्याला हा रेशो जो आहे तो रेशो मिळणार आहे. कसा रेशो मिळेल ते पहा. इथपर्यंत हा फॉर्म्युला तसा मला सांगायला x ax2 bx1 a b. आता x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली किती? x ची व्हॅल्यू दिलेली -1. ही x ची व्हॅल्यू दिलेली इज इक्वल टू ऍज इट इज. a आपल्याला माहिती आहे का? नाही, रेशो फाइंड करायचा ऍज इट इज a. x2 ची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती आहे? 6 प्लस b ची व्हॅल्यू फाइंड करायची. x1 किती आहे? -3 अपॉन a प्लस b. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? मी x1 आणि x2 च्या व्हॅल्यू पुट केल्या, a b आहे ऍज इट इज ठेवलं. आता पुढचं जे आहे ते कंप्लीट आपल्याला काय करायचं? ट्रान्सफर करायचं फक्त. हा a प्लस b हा डिवाइड आहे, इकडे येताना काय होतो? मल्टिप्लाय. म्हणजे हा -1 ऍज इट इज आणि हा काय लिहितो? a प्लस b इज इक्वल टू a into 6 6a plus b into -3 3b. हा a plus b आपण तिकडे नेलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे? हा या -1 ने a plus b ला जर मल्टिप्लाय केलं, ब्रॅकेटच्या आतल्यास -1 असतो, त्या ब्रॅकेटच्या आतले सगळे साइन जे आहेत ते फक्त साइन चेंज होतात. म्हणजे हा a जो आहे तो प्लस y तो -b, हा प्लस b आहे तो -b. 6a as it is plus minus काय होईल? मायनस. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? आता आपण हा a इकडे नेऊ, हा a इकडे ट्रान्सफर करू आणि b जो आहे तो या बाजूला ट्रान्सफर करू. a च्या बाजूला a आणू, b च्या बाजूला b. -a 6a plus a इकडे त्यांना काय होईल? -6b is equal to -3b. हा -b इकडे त्यांना काय होतो? प्लस b. इथपर्यंत समजलं? -1 ने मल्टिप्लाय केलं, a चं साइन बदललं, b चं साइन बदललं. 6 as it is प्लस मायनस काय झालं? मायनस. हा 6a 6a इकडे ट्रान्सफर केला, प्लस 6 मायनस झाला. 6a as it is इथे आला, प्लस फक्त काय केलं आपण? मायनस. -3b as it is b इकडे त्यांना प्लस b झालं. आता -a -6a मायनस मायनस प्लस होतं आणि त्याची ऍडिशन होती. सारखं साइन असेल तर ऍडिशन आहे. याचा कोएफिशिएंट काही नाही म्हणजे 1 असतो. 1 + 6 काय झालं? 7. a ऍज इट इज आणि मोठ्या नंबरचं साइन मायनस.
मायनस ए मायनस 6a इक्वल टू मायनस 7a. सारखं साइन असतील तर ऍडिशन करायचं, मोठ्या नंबरचं साइन द्यायचं. अपोजिट साइन आल्यावर काय करायचं, सबट्रॅक्शन करायची आणि मोठ्या नंबरचं साइन. 3b मधनं 1b मायनस केलं म्हणजे काय होईल 2b आणि मोठ्या नंबरचं साइन मायनस. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आता हे झाल्यानंतर हा आपल्याला a:b रेशो लागतो. कुठला रेशो लागतो, a:2. 7a आणि 2b याचा अर्थ -7:a. या 7a मध्ये मी a ऍज इट इज ठेवला. पहा काय करतो मी, इक्वल टू ऍज इट इज. याच्यातला हा b जो आहे हा b ऍज इट इज ठेवला. काय काय केलं नाही पाहून घ्या. 7a मधला काय केला, a ऍज इट इज ठेवला, इक्वल टू ऍज इट इज. 2b मधला b ऍज इट इज ठेवला. हा b पण इकडे आणावा लागला. हा a ऍज इट इज ठेवला. -2b हा मल्टिप्लाय इकडे येताना तो काय होईल डिवाइड. हा b इथं आला डिवाइड इक्वल टू ऍज इट इज. इथलचा -2 जो आहे तो असाच ठेवला. हा मल्टिप्लाय इकडे येताना काय येतो डिवाइड. हा -7 काय केले फक्त या 7a आणि 2b जो होता हा b जो होता ना तो b इकडे ट्रान्सफर केला. तो आपण a/b आला. -7 जो आहे तो इथे ट्रान्सफर केला. म्हणजे a/b -2/7. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. म्हणजे a/b 2/7. 2/7 म्हणजे काय a:b 2:7 मिळाला आपल्याला रेशो a/b. फक्त एवढंच करायचं. तुम्ही दुसरा फॉर्म्युला जर यूज केला ना y चा तर देखील हेच आन्सर येईल. 2:7. यानुसार आपण काय केलं, हा रेशो जो आहे तो रेशो आपण फाइंड केलेला. समजलंय काय काय शिकवलं. आपण आज काय केलंय की रेशो फाइंड केला आणि जर आत्ताच जे एक्झाम्पल होते त्याच्यामध्ये रेशो फाइंड केला आणि त्याच्यानंतर अगोदर याच्यामध्ये त्याचे जे पॉइंट जे होते ते सेक्शन फॉर्म्युला आणि पॉइंट्स आपण फाइंड केलेले आहेत. 3 एक्झाम्पल झालेले आहेत. नेक्स्ट याच्यामध्ये आपण 3rd 4th 5th 6th जितके एक्झाम्पल होतील ते नाही बस 12 एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, आज 3 झाले, उद्या 3-4 एक्झाम्पल्स होतील. सोमवारी किंवा मंगळवारी हा 5.2 जो आहे तो कंप्लीट होईल. Now today we are going to start the examples given from the practice set 5.2. We have already seen the section formula, midpoint formula and the centroid formula. So let's start the examples given in practice set 5.2. Now before that, tell me the section formula. What is section formula? X is equal to mx2 plus mx1 upon m plus n, and y is equal to my2 plus my1 upon m plus n. That is the section formula. We have already seen that formula in previous session. Suppose this is the line A, B. On that line, P is a point, and we have given the coordinates of AR x1, y1, coordinates of PR x2, y2, and the coordinates of PR x and y. And the ratio of AP is to PB is m is to n. म्हणजे AP हा एक लाइन सेगमेंट दिला. AB या लाइन सेगमेंट वरती हा पॉइंट आहे. A चे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत, B चे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत आणि P चे कोऑर्डिनेट x आणि y आहेत. AP आणि PB चा रेशो m:n आपल्याला दिलेला आहे. आणि मग जर समजा आपल्याला हा रेशो दिलेला असेल त्याच्यावरून x आणि y चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे असतील तर x चा कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे m हा रेशो x2 याचे कोऑर्डिनेट प्लस n x1 upon m plus n. आणि y चे कोऑर्डिनेट कसे फाइंड करतात
m y2 plus n y1 upon m plus n. हा फॉर्म्युला समजला. याच्यावर आपण मिड पॉइंट फॉर्म्युला देखील पाहिलेला होता. मिड पॉइंट फॉर्म्युल्यामध्ये हा जर p हा पॉइंट मिड पॉइंटला असेल त्याचे x y चे कोऑर्डिनेट फाइंड करायचे असेल तर x x1 x2 2 and y y1 y2 2. सेंट्रॉइड फॉर्म्युला देखील इझी होता. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय येईल बरं? x x1 x2 x3 3 y y1 y2 y3 3. हे समजलं सगळ्यांना? त्याचे एक्झाम्पल्स येतात आणि मी परत तो फॉर्म्युला वगैरे एक्सप्लेन करत. आज आपल्याला सेक्शन फॉर्म्युलाचे एक्झाम्पल्स पाहायचे. ते सगळे एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट 5.2 मध्ये आपल्याला दिलेले आहे. 5.2 मध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो क्वेश्चन नंबर 1 आपण घेतोय. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P if P find the coordinates of point P if P divides the line segment joining the points A चे पॉइंट्स दिलेले आहेत आपल्याला -1 7 coordinates of A are -1 7 coordinates of B are 4 -3 आणि m:n रेशो आपल्याला दिलेला असेल. m:n जो रेशो जो दिलेला आहे तो रेशो 2:3 दिलेला आहे. याच्यावर आपल्याला P या पॉइंटचे जे कोऑर्डिनेट जे आहेत ते आपल्याला P x y कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे. अगोदर आपण काय करू, ह्याचे कोऑर्डिनेट जे आहेत ते आपण सपोज करू x1 y1 x2 y2 आणि हा रेशो जो असेल तो m² आपल्याला दिलेला आहे. सो फर्स्ट वी राइट सपोज coordinates of A is equal to x1 y1, coordinates of B is equal to x2 y2. हे त्याचे कोऑर्डिनेट्स झाले आणि आपल्याला P याचे पॉइंट जे असतील कोऑर्डिनेट्स ऑफ P आर x and y. आपल्याला ते पॉइंट्स P चे पॉइंट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. रेशो आपल्याला m:n दिलेला आहे. देन बाय सेक्शन फॉर्म्युला. तर सेक्शन फॉर्म्युला काय आपला x इज इक्वल टू, आता हा फॉर्म्युला लिहिण्या अगोदर आपण x1 y1 x2 y2 चे जे व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज आपण लिहून घेऊ. त्या फॉर्म्युला मध्ये आपल्याला अप्लाय करता येतील. सो हियर x1 इज इक्वल टू x1 काय -1 y1 7 x2 4 y2 -3 आणि m:n रेशो आपल्याला दिलेले आहे 2:3. सो बायसेक्शन फॉर्म्युला काय येईल आपल्याला इथं x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. देन बाय पुटिंग द व्हॅल्यूज x इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय 2 m:n म्हणजे m ची व्हॅल्यू 2 इन ब्रॅकेट x2 ची व्हॅल्यू किती आहे 4 प्लस n ची व्हॅल्यू 3 x1 ची व्हॅल्यू -1 अपॉन m प्लस n 2 प्लस 3. So x is equal to 2 4s are 8 plus 3 into -1 -3 upon 2 plus 3 5. X is equal to 8 plus -3 म्हणजे 8 -3 8 -3 is equal to plus 5 upon 5 5 get cancel. So x is equal to 1. x ची व्हॅल्यू आहे आपल्याला 1. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे y ची व्हॅल्यू फाइंड करायची. y is equal to काय my2 plus my1 upon m plus n. इथपर्यंत समजलं x ची व्हॅल्यू कशी फाइंड करायची समजलं. नाउ m by putting values m ची व्हॅल्यू दिली आपल्याला y is equal to m ची व्हॅल्यू 2 y2 ची व्हॅल्यू -3 प्लस n3 y1 ची व्हॅल्यू किती इथं 7 अपॉन 2 plus 3 y is equal to 2 into -3 -6 plus 3 7s are 21 upon 2 plus 3 5 y is equal to -6 plus 21
प्लस माइनस आहे माइनस होईल ना 21 minus 6 15 15 upon 5 15 upon 5 5 3 are 15 therefore x is equal to काय x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू किती आली 3 हे मिळाले आपल्याला x आणि y चे कोऑर्डिनेट्स म्हणजे p हा जो पॉइंट आहे तो आपल्याला मिळाले हे समजलं काय डिफिकल्टी असेल समजलं असेल तर विचारा Now see the next example. जितके example घेऊन आपण तितके लक्षात येईल तुमच्या. In each of the following example, find the coordinates of a point A which divides the segment PQ in the ratio AH to B. AH to B हा रेशो दिलेला आहे आपल्याला. रेशो आता AH to B. M नाही AH to B हा रेशो आपल्याला दिलेला आहे आणि आपला त्याच्यावर आपल्याला फाइंड करायचे. P चे पॉइंट दिले आहेत -37 -3 7 त्यानंतर सेकंड काय दिलेला आहे Q1 -4 1 -4 आणि AH to B रेशो किती दिलेला आहे आपल्याला AH to B 2:1 कोऑर्डिनेट्स आपण अझ्युम केले आता इथं आपल्याला PQ हे पॉइंट्स दिलेले आहेत इथं P चे कोऑर्डिनेट्स x1 y1 अझ्युम केले Q चे पॉइंट्स काय केले x2 y2 आणि दुसरा पॉइंट जो आहे आपल्याला A दिलेला आहे A x y आणि रेशो AH to B दिलेला आहे आपल्याला मग त्याच्यावर आता x1 y1 x2 y2 चे व्हॅल्यूज आपण लिहू फॉर्म्युला मध्ये चेंज येईल आता काय चेंज येईल बरं m n च्या ऐवजी a जे दिलेलं असेल आपल्याला ते इथे लिहायचं m n असेल ते m n लिहायचं a b असेल तर a b लिहायचं ax2 bx1 a b बरं आता x y ची व्हॅल्यू लिहा x1 काय -3 y1 7 x2 1 y2 -4 x is equal to आता व्हॅल्यू पुट करू आपण a ची व्हॅल्यू किती आहे 2 x2 ची व्हॅल्यू 1 प्लस b ची व्हॅल्यू 1 x1 ची व्हॅल्यू -3 अपॉन a प्लस b means 2 प्लस 1 हे समजले इथपर्यंत आता याचं कॅल्क्युलेशन आपण करू 2 1 are 2 प्लस 1 into -3 -3 upon 2 plus 1 3 इथे काय आलं आता 2 प्लस मायनस मायनस होता अपोजिट साइन आलं का सबट्रॅक्शन होतं मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर सबट्रॅक्ट करायचा येणाऱ्या आन्सरला मोठ्या नंबरचं साइन द्यायचं इथं अपोजिट साइन आहे 3 2 1 मोठ्या नंबरचं साइन -1 upon 3 इथं काय आहे सिंपल फॉर्म जात नाही याचं कोऑर्डिनेट्स काय आले -1 upon 3 आता इथं काय करा ay2 plus by1 upon a plus b आता व्हॅल्यूज पुट करू आपण बरं आता व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय a ची व्हॅल्यू काय 2 y2 -4 प्लस 1 y1 ची व्हॅल्यू y1 जो आहे तो किती आला x1 y1 7 upon 2 plus 1 minus 2 4s are 8 minus 8 plus 7 1s are 7 upon 2 plus 1 3 minus 8 plus 7 opposite sign आहे मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर मायनस करायचं 8 minus 7 1 मोठ्या नंबरचा साइन मायनस 1 upon 3 म्हणजे दोन्ही कोऑर्डिनेट काय आले x -1 upon 3 y -1 upon 3 समजले काय डिफिकल्टी असेल तर विचारा सी द नेक्स्ट एक्झाम्पल जितके जास्त एक्झाम्पल होतील ना ते नंतर समजतं पहिल्याच थोडं समजतं नंतर आणखी 3-4 एक्झाम्पल झाले ना किंवा पूर्ण प्रॅक्टिस सेट तुम्ही सॉल्व केला की तुम्हाला लगेच सॉल्व करता येईल हे एक्झाम्पल्स नाउ वी सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल
काय काय दिलेलं सांगा मला. p चे कोऑर्डिनेट सांगा. एका मुलीने सांगा. सांग. आता सांगा तुम्ही किती सांग. P -2 हा -5 Q 4 3 4 आणि 3 आणि रेशो A तू दिले का सर h to b रेशो दिला नाही. 3:4 हा 3:4. बरं ते सपोज केले आपण कोऑर्डिनेट x1 y1 x2 y2 या x1 y1 च्या व्हॅल्यूज आपल्याला द्यायच्या. x1 ची व्हॅल्यू y1 ची व्हॅल्यू x2 y2 3 फॉर्म्युला हाच येईल आता ax2 bx1. आता व्हॅल्यूज पुट करायचे फक्त. ax1 a ची व्हॅल्यू 3 into x2 ची व्हॅल्यू 4 प्लस b ची व्हॅल्यू 4 x1 ची व्हॅल्यू -2 अपॉन a plus b 3 plus 4 3 4s are 12 plus 4 2s are 8 आणि minus 8 plus minus minus 8 upon 3 plus 4 7 बरं 12 plus minus minus होईल म्हणजे 12 minus 8 12 minus 8 मोठ्या नंबरचा साइन मोठा नंबर 12 आहे ना त्याचा प्लस येईल ना. अपोजिट साइन आला ना मोठ्या नंबर मध्ये लहान नंबर मायनस करायचा. येणाऱ्या आन्सरला मोठ्या नंबरचं साइन द्यायचं. -8 आणि +12 मध्ये मोठा कोण आहे 12 आहे त्याचं साइन द्यायचं. 12 - 8 4 आणि मोठ्या नंबरचं साइन प्लस नाही दिलं तरी चालतं 4/7. सारखं साइन आलं का ऍडिशन आणि मोठ्या नंबरचं साइन. अपोजिट साइन आलं मोठ्या नंबर मधलं लहान नंबर मायनस करायचा मोठ्या नंबरचं साइन. सोपं रोल आहे. ते 7 केलं होतं ना. रात्री सांगितलं तर किती राहील नाही आठवत का. हा तेव्हा काय आठवत कितीला होतं y2 is equal to सांगा व्हॅल्यूज. a ची व्हॅल्यू 3 in bracket y2 ची व्हॅल्यू 3 प्लस b ची व्हॅल्यू 4 y1 ची व्हॅल्यू -5 upon 3 plus 4 3 3s are 9 plus 4 5s are 20 and plus minus multiplication -6 upon 7. Opposite sign आलं मोठ्या नंबर मधला लहान नंबर मायनस करायचा. 20 - 9 11 आणि मोठ्या नंबरचं साइन काय -11 upon 7. याचे नेक्स्ट एक्झाम्पल. या सेकंड एक्झाम्पल मध्ये आपल्याला 3 एक्झाम्पल दिलेले आहेत. 2 सॉल्व केले. सांग कारण सांगा आता नेक्स्ट व्हॅल्यू सांग. 2 6 2 6 -4 -4 1 आणि रेशो 1:2 1:2 x1 y1 x2 y2 xy आपण सपोज केलेले. देन बाय सेक्शन फॉर्म्युला अगोदर आपण व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यूज लिहून देऊ. x1 ची व्हॅल्यू 2 y1 ची व्हॅल्यू x2 ची व्हॅल्यू y2 ची व्हॅल्यू 1 रेशो आपल्याला दिलेले आहे. फॉर्म्युला आहे तिथे a ची व्हॅल्यू 1 इन ब्रॅकेट x2 ची व्हॅल्यू -4 प्लस b ची व्हॅल्यू 2 x1 ची व्हॅल्यू 2 1 प्लस 2 -4 1s are -4 plus 2 2s are 4 upon 1 plus 2 3 -4 plus 4 opposite sign आहे म्हणजे सबट्रॅक्शन 4 - 4 0 0 upon 3 is equal to 0. हे कोऑर्डिनेट काय आले जे 0 आले. हा फॉर्म्युला आला ay2 y कोऑर्डिनेट साठी. परत a ची व्हॅल्यू 1
y2 ची व्हॅल्यू 1 प्लस b ची व्हॅल्यू 2 y1 ची व्हॅल्यू 6 1 प्लस 2 1 into 1 1 plus 2 6 are 12 upon 1 plus 2 3 12 plus 1 13 upon हे झाले y coordinate x coordinate 0 y coordinate 13 upon 3 यानुसार आता हा थर्ड पण आपण सॉल्व केलेला आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहे थर्ड एक्झाम्पल पाहू आपण. ते कोऑर्डिनेट्स फाइंड करता येतील याच्यानुसार. घरी गेल्यानंतर एकदा व्हिडिओ पहा नसेल पाहायचा तर सॉल्व करा तुम्ही. जर आणलं तर पहा. पाहायचं असेल तर पहा तुमच्या याच्यानुसार. पण घरी गेल्यानंतर आज लगेच सॉल्व करायचं. मी तुम्हाला अगदी व्यवस्थित करेल. आणि बराचसा सिलेबस वगैरे रिव्ह्यू झालेला आहे. हा लेसन जो आहे ॲज इट इज कम्प्लीट. फक्त काय नंतर ते पाहू. आणि जरी कट झालं असेल तर इथे समजून घ्या. कारण 11 स्टँडर्डला ज्यांना सायन्स करायचंय त्यांना लाईन हा लेसन जो आहे लाईन चॅप्टर त्याच्यामध्ये हे सगळं बेसिक आहे. त्याच हे लागणार आहे. आता ते एक्झाम्स वगैरे आपण नंतर पाहू कुठला आहे नाही. पण आता सगळे जेवढे कन्सेप्ट असतील तेवढे आपण समजून घेऊ. नाउ विल सॉल्व द क्वेश्चन नंबर 3. तर क्वेश्चन कोण सांगतं मला? क्वेश्चन सांगा मला सांग. Find the ratio in which point P equal to -1. 2 मिनिट पॉइंट P दिलेला आहे. काय दिलेला आहे? P equal to -1. T दिलेला आहे का पॉइंट? हो. हां मायनस 1 6. दूसरा पॉइंट P equal to -3. हां आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? हा पॉइंट याला डिवाइड करतो. P आणि Q हे पॉइंट आहे. बरं Q हा पॉइंट किती? 6 आणि -8 आणि आपल्याला रेशो जो आहे तो रेशो आपल्याला फाइंड करायचा. फाइंड द रेशो इन विच द पॉइंट T हा पॉइंट आहे. म्हणजे आपल्याला इथं A आणि B A:B रेशो दिलेला आहे. A:B हा रेशो किती दिलेला आहे? -1:6 हा रेशो दिलेला आहे. बरोबर आहे ना? हा रेशो दिलेला आहे. आपल्याला काय करायचे? याचे x आणि y आपल्याला फाइंड करायचे. आपण क्वेश्चन परत एकदा नीट फाइंड द रेशो फाइंड करायचा आपल्याला. x y दिलेला आहे. हा x y हा x1 y1 x2 y2 आणि आपल्याला a:b जो आहे तो फाइंड करायचा. समजलं का आता? हा पॉइंट दिलेला आपल्याला T हा पॉइंट त्याला डिवाइड करतो a:b या रेशो मध्ये. तो रेशो किती आहे? तो रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. T चे पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत -1 आणि 6. आता याच्यासाठी हे आपल्याला काय अज्युम करावं लागणार आहे? काय अज्युम करावं लागणार आहे की हा पॉइंट P जो आहे तो x1 y1 त्यानंतर Q काय x2 y2 आणि T हा पॉइंट काय करायचा आपल्याला x आणि y. इथपर्यंत समजलं. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे? रेशो. हा रेशो फाइंड करायचा. A:B रेशो जो आहे तो रेशो आपल्याला फाइंड करायचा. काय फाइंड करायचं समजलं का? म्हणजे हा इथं फिगर मध्ये पहा. हे फिगर आहे. हा T पॉइंट आहे इथं. हा P आणि Q हे पॉइंट आहे. हा m:2n आपल्याला फाइंड करायचा. हा P चा कोऑर्डिनेट जो आहे तो -3 10. त्यानंतर T चे कोऑर्डिनेट पण दिलेले आहेत आपल्याला -1 6. Q चे पण दिलेले आहेत 6 आणि -8 हे दिलेले आहेत आपल्याला. m:2n जो आहे तो रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. आता याच्यानुसार अगोदर x1 y1 x आणि y ते पण आपण लिहू. x1 काय -3 y1 10 x2 6 y2 आणि हा x -1 आणि y 6. आता याच्यासाठी तुम्ही फक्त हा एक फॉर्म्युला यूज केला ना तरी a:b रेशो मिळेल आपल्याला. a:b रेशो घेऊ आपण. जो दिलेला m:2n दिला तरी चालेल. इथं आपण फॉर्म्युला ऑलरेडी a च्या फॉर्मॅट नुसार दिला म्हणून हा फॉर्म्युला लिहितो. तुम्ही m:2n असा फॉर्म्युला वापरला तरी चालेल. मग त्याच्यासाठी फक्त काय करायचं? या एकाच फॉर्म्युल्याने आपल्याला हा रेशो जो आहे तो रेशो मिळणार आहे. कसा रेशो मिळेल ते पहा. इथपर्यंत हा फॉर्म्युला तर समजला सगळ्यांना. x
ax2 plus bx1 upon a plus b. आता x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली किती x ची व्हॅल्यू दिलेली आहे -1 ही x ची व्हॅल्यू दिलेली इज इक्वल टू ऍज इट इज a आपल्याला माहिती आहे का नाही रेशो फाइंड करायचा ऍज इट इज येईल x2 ची व्हॅल्यू माहिती आपल्याला किती येते 6 प्लस b ची व्हॅल्यू फाइंड करायची x1 किती आहे -3 अपॉन a प्लस b इथपर्यंत समजलं सगळ्यांना मी x1 आणि x2 च्या व्हॅल्यू पुट केल्या a b आहे ऍज इट इज ठेवलं आता पुढचं जे आहे ते कंप्लीट आपल्याला काय करणार आहे ट्रान्सफर करायचं फक्त हा a प्लस b हा डिवाइड आहे इकडे येताना काय होतो मल्टिप्लाय हा -1 ऍज इट इज आणि हा काय लिहितो a प्लस b इज इक्वल टू a into 6 6a plus b into -3 -3b हा a plus b आपण तिकडे नेलेला आहे त्याच्यानंतर आपण काय करणार आहे हा या -1 ने प्लस b ला जर मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटच्या बाजूला -1 असतो त्या ब्रॅकेटच्या आतले सगळे साइन काय आहेत ते फक्त साइन चेंज होतात म्हणजे हा a जो आहे तो मायनस प्लस b आहे तो -b हा प्लस b आहे तो -b 6a as it is प्लस मायनस काय होईल मायनस इथपर्यंत समजलं सगळ्यांना आता आपण हा a इकडे नेऊ हा a इकडे ट्रान्सफर करू आणि b जो आहे तो या बाजूला ट्रान्सफर करू a च्या बाजूला a आणू b च्या बाजूला b -a 6a plus a इकडे त्यांना काय -6b is equal to -3b हा -b इकडे त्यांना काय होतो प्लस b इथपर्यंत समजलं -1 ने मल्टिप्लाय केलं a चं साइन बदललं b चं साइन बदललं 6 as it is प्लस मायनस काय झालं मायनस हा 6a minus 6a मायनस हा ठीक 6a इकडे ट्रान्सफर केला प्लस 6 मायनस झाला 6a as it is इथे आला प्लस फक्त काय केलं आपण मायनस -3b as it is -b इकडे त्यांना प्लस b झालं आता -a -6a मायनस मायनस प्लस होतं आणि त्याची ऍडिशन होती सारखं साइन असेल तर ऍडिशन आहे याचा कोएफिशिएंट काही नाही म्हणजे 1 असतो 1 + 6 काय झालं 7 a ऍज इट इज आणि मोठ्या नंबरचं साइन मायनस -a -6a -7a सारखं साइन असेल तर ऍडिशन करायचं आणि मोठ्या नंबरचं साइन द्यायचं अपोजिट साइन आल्यावर काय करायचं सबट्रॅक्शन करायचे आणि मोठ्या नंबरचं साइन 3b मधनं 1b मायनस केलं म्हणजे काय होईल 2b आणि मोठ्या नंबरचं साइन मायनस इथपर्यंत समजलं सगळ्यांना आता हे झाल्यानंतर हा आपल्याला a:b रेशो लागतो कुठला रेशो लागतो a:2 7a आणि 2b याचा अर्थ -7:a या 7a मात्र मी a ऍज इट इज ठेवला हा काय करतो मी इक्वल टू ऍज इट इज याच्यातला हा b जो आहे हा b ऍज इट इज ठेवला काय केलं नीट पाहून घ्या 7a मधला काय केला a ऍज इट इज ठेवला इक्वल टू ऍज इट इज 2b मधला b ऍज इट इज ठेवला हा b पण इकडे आणावा लागला हा a ऍज इट इज ठेवला -2b हा मल्टिप्लाय इकडे येताना तो काय होईल डिवाइड हा b इथं आला डिवाइड इक्वल टू ऍज इट इज इथलचा -2 जो आहे तो असाच ठेवला हा मल्टिप्लाय इकडे येताना काय होतो डिवाइड हा -7 काय केले फक्त या 7a आणि 2b जो होता हा b जो होता ना तो b इकडे ट्रान्सफर केला तो आपण a/b आला -7 जो आहे तो इकडे ट्रान्सफर केला म्हणजे a/b -2/7 मायनस मायनस विल गेट कॅन्सल म्हणजे a/b 2/7 2/7 म्हणजे काय a:b 2:7 मिळाला आपल्याला रेशो a/b फक्त एवढंच करायचं तुम्ही दुसरा फॉर्म्युला जर यूज केला ना y चा तर देखील हेच आन्सर 2:7 यानुसार आपण काय केला हा रेशो जो आहे तो रेशो आपण फाइंड केलेला समजलंय काय शिकवलं आपण आज काय केलंय की
रेशो फाइंड केला आणि जर आत्ताच जे एक्झाम्पल होते त्याच्यामध्ये रेशो फाइंड केला आणि त्याच्यानंतर अगोदरच्या याच्यामध्ये त्याचे जे पॉइंट जे होते ते सेक्शन फॉर्म्युलाने पॉइंट्स आपण फाइंड केलेले आहेत. 3 एक्झाम्पल झालेले आहेत. नेक्स्ट याच्यामध्ये आपण थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स जितके एक्झाम्पल होतील ते नाही बरं 12 एक्झाम्पल आहेत. ठीक आहे, आज 3 झाले, उद्या 3-4 एक्झाम्पल्स होतील. सोमवारी किंवा मंगळवारी हा 5.2 जो आहे तो कम्प्लीट होईल.